छोटी मालकीणबाईंनी सांगितलंय तुम्ही जसं याल तसं त्यांची भेट घ्यायला जा. त्या खोलीतच आहेत. का? काय झालंय? माहिती नाही, पण त्या जरा जास्त काळजीत वाटल्या. नॉक नॉक, मी आलीये. कम इन. ये बस. नाही नाही अगं नाही. बस ग. हा, अविनाशनी हे फोटोज पाठवले तुमच्यासाठी. कबीर अंकल हे विसरले होते, तुमची अमानत आहे. थँक्यू व्हेरी मच. अविनाशनी हेही सांगितले की बाकीचे फोटो आणि स्लाइड्स नंतर पाठवणार आहे. व्हेरी गुड. अगं बस बस ग जरा. आजचा दिवस युनिव्हर्सिटीमध्ये कसा गेला? व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. छोटी मालकीण, तुमच्या आई तुमची वाट बघतायत. सॉरी अंकल, लुक्स लाईक आय हॅव टू गो. बहुतेक आईची तब्येत बरी नाहीये. मम्मीची तब्येत ठीक नाहीये. जर काय लागलं तर मला सांगशील. ओके, थँक्स अंकल, बाय. आई, तुम्हाला बोलवलंस? काही बोलत का नाहीयेस आई? तुला बरं वाटत नाहीये ना? बघू, तुझा चेहरा केवढा उतरलाय, हातही कापतात. पड जरा. सोड मला, बस माझ्या समोर. तुला कुठल्या तरी खूप गंभीर गोष्टीवर बोलायचंय, हो ना? हो. बाबांचा फोन आला होता. काही सिरियस प्रॉब्लेम आहे तिकडे कलकत्त्यामध्ये? नाही. मग काय झालंय आई, सांग ना ग. तू मला जिवंत राहू देणार आहेस? का आई, मी असं काय केलंय? त्या अविनाशला या इस्टेटमध्ये का घेऊन येतेस? ओ, त्याला यासाठी इकडे घेऊन येते कारण मला त्याला भेटायचं असतं. त्याला तर घरात याची परवानगी नाहीये. हॉटेलमध्ये वगैरे भेटून मला माझी बदनामी नाही करून घ्यायची. तूच मला सांग, मग मी त्याला कुठे भेटायचं? आणि भेटलेच नाही तर त्याला जाणून कसं घेईन? त्याला भेटणं, त्याला जाणून घेणं महत्वाचं आहे का? काही पण बोलतेस आई. आम्ही एकमेकांबरोबर आयुष्य घालवायचा विचार केलाय आणि तू मला विचारतेस की त्याला भेटणं आणि जाणून घेणं गरजेचं आहे का? हे स्वप्न बघणं सोडून दे श्यामली. ते गौतम अंकल तुला इतक्या लांबून बघायला आलेत. बाबांनी तुझं लग्न त्यांचा मुलगा नील याच्याशी करण्याचा पक्का निर्णय घेतलेला आहे. बाबा आपला निर्णय बदलत नाही, तुला माहितीये. तू काळजी करू नकोस आई, हे लग्न होणार नाही. आणि मीही निक्षून सांगते आई, मी सुद्धा निर्णय घेतलाय. जर मी लग्न करेन तर फक्त अविनाशशी करेन. मीही माझे निर्णय एवढ्या सहज नाही बदलत. मीही बाबांचीच मुलगी आहे. पण तुझे बाबा. ओ बाबा बाबा बाबा, कंटाळा आलाय मला. लग्न ना त्यांना करायचं ना तुला, ते मला करायचंय. मला वाटत होतं की आणखी काही दिवस वाट बघूयात, पण नाही. या गोष्टीत बहुतेक लवकरच काहीतरी पाऊल उचलायला हवं. तू पुरती वेडी झालीस. तुझे बाबा तुझं लग्न त्या अविनाशी कधी लावून देणार नाहीत. मग आम्ही पळून जाऊ. आम्ही सज्ञान आहोत. जर त्यांना आमच्या मताची किंमत नसेल तर मी त्यांच्या मताची किंमत का करू? वेडेपणा बंद कर. ते शत्रू नाहीयेत तुझे. मला माहिती आहे की ते आपले शत्रू नाहीयेत, पण ते खूप हट्टी आहेत. ही इज अ मेल शोवेनिस्ट. प्रत्येक गोष्टीत त्यांची मनमानी नाही चालणार. या गोष्टीत तुझं मतही तितकंच महत्वाचं आहे जितकं त्यांचं. कधीतरी तुझ्याशी चर्चा करतात का? तू काय निर्जीव वस्तू आहेस, डेकोरेटिव्ह पीस? तुला किती वेळा सांगितलंय की माझी काळजी करणं बंद कर. का नको करू आई? तू माझी आई आहेस. ते सोड. एक स्त्री या नात्याने तुझ्या आतमधली घुसमट मला समजू शकत नाही. तू माझा विचार करणं बंद कर. तू का उगाच भावनांमध्ये वाहून जातेस? ऐक आई, स्वतःला हताश समजण्यात काही अर्थ नाहीये. तू निवांत बसून राहा. जर तू आमची मदत करू शकत नाहीस तर बसून तमाशा बघत बैस. हे देवा, मी हात जोडते तुझ्या समोर. तू अविनाशचा विचार बंद कर, नाहीतर विष पसरेल तुझ्या आयुष्यामध्ये. का विसरू मी अविनाशला आई? काय तो लुळा पांगळाय का गुंड मवाली आहे? रस्त्यावर पडलेला भिकारी आहे का तुमच्या संपत्तीवर डोळा आहे त्याचा? फक्त एक गोष्ट आहे आई, तो नील सारखा कुठल्या तरी करोडपती बापाचा मुलगा नाहीये. तू सुद्धा एका करोडपतीशी लग्न केलंस. काय सुख मिळालंय तुला सांग? मोकळा श्वासही घेता येत नाही. ही चापट तू मला नाही मारलीयस आई, तुझ्या हतबलतेला मारलीयस. तुला माहितीये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. रडू नकोस आई, रडू नको. रडणं हा भित्रेपणा आहे. मी आहे ना तुझ्या बरोबर. मी कमकुवत नाहीये, एकदम खंबीर आहे. बाबांपेक्षाही जास्त खंबीर.
जर तू माझी साथ दिलीस ना, आपण पूर्ण जगाशी लढू शकतो. नाही, मी नाही लढू शकत. मी खूप लहान होते जेव्हा माझी आई वारली. तेव्हापासून बाबांच्या छत्रछायात जगले. त्यांचा आवाज जरी आला ना, तरी घाबरून त्या भूत बंगल्यासारख्या मोठ्या हवेलीतल्या एका अंधाऱ्या खोलीत लपून बसायचं. आणि मग नको आठवण करून देऊस त्या दिवसांची. रडू नकोस आई, सावर स्वतःला. बघ माझ्याकडे, रडू नकोस, कळलं? तू जा शामली, मला एकटीला सोड, नाहीतर मी निढाल होऊन जाईल. जे घडायचे ते घडू दे. तू जा शामली, प्लीज. ओके ओके आई, रिलॅक्स. मी जाते, बास. तू आराम कर, ओके? तो माझा पाठलाग करणं का नाही सोडत? काश मी असं करू शकले असते. मला माझ्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती होतं, पण त्याने धोका आणि विश्वासघात केलाय हे आज समजलं. काय काय बोलात तुम्ही? एकदा तुम्ही परत बोला जे तुम्ही आत्ता बोललात, नाहीतर मी तुम्हाला तुमची जीभ ओढून मारून टाकेन.